नमस्कार मित्रांनो, मी आहे अजित सर आणि तुम्ही पाहताय माझं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे हायर सेकंडरी केमो कॅफे. मित्रांनो, या चॅनलमध्ये आपण डिस्कस करतोय 11वी-12वी केमिस्ट्रीचे काही महत्त्वाचे टॉपिक्स. सो चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. नमस्कार मित्रांनो, आपण डिस्कस करतोय 11वी केमिस्ट्रीचा पहिला टॉपिक, सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. मित्रांनो, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केले लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन अँड टुडे इन दिस लेक्चर वी विल डिस्कस ॲटॉमिक अँड मोलिक्युलर मास, ॲव्हरेज ॲटॉमिक मास अँड द फॉर्म्युला मास. या लेक्चरमध्ये आपण हे 3 पॉईंट काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. सो सुरुवात करूया. पहिला पॉईंट, ॲटॉमिक अँड मोलिक्युलर मास. आपण सुरुवातीला ॲटॉमिक मास म्हणजे काय ते डिस्कस करू. सो ॲटॉमिक मास मित्रांनो, ॲटॉमिक मास म्हणजेच मास ऑफ सिंगल ॲटम. एका सिंगल ॲटमचा आपण मास घेतलं आहे म्हणजेच ते त्याचं ॲटॉमिक मास. ओके, सो ॲटॉमिक मास इज द मास ऑफ सिंगल ॲटम ऑफ ॲन एलिमेंट. सो मित्रांनो, आपण डाल्टन ॲटॉमिक थिअरीमध्ये बघितलं आहे की ॲटम इज द स्मॉलेस्ट ऑर टायनी इंडिव्हिज्युअल पार्टिकल ऑफ मॅटर. ॲटम हा कसा आहे, टायनी इंडिव्हिज्युअल म्हणजे नॉट डिव्हिजिबल, ज्याचं आपण विभाजन करू शकत नाही असा टायनी पार्टिकल मॅटरमधला म्हणजेच ॲटम असतो. ठीक आहे. सो दी मास ऑफ ॲटम इज इन द रेंज ऑफ 10⁻⁻27 kilogram to not to or 10⁻⁻24 ग्रॅम. सो ॲटम एवढं स्मॉल आहे की त्याचं जे मास आहे ते किलोग्रॅममध्ये जर आपण घेतलं तर 10⁻⁻27च्या जवळपास येतं आणि ग्रॅममध्ये घेतलं तर -10⁻⁻24च्या ते जवळपास असणार आहे. ओके, सो त्यामुळं तुमच्या लक्षात येईल की ॲटम किती स्मॉल आहे. त्याची जी ॲटॉमिक रेडियस आहे ती जवळपास 10⁻⁻15 मीटर एवढी असते. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की ॲटम किती स्मॉल आहे अँड देअर फोर इट इज डिफिकल्ट टू मेजर द मास ऑफ ॲटम किंवा ॲटॉमिक मास. सो इन 1961 इंटरनॅशनल युनियन ऑफ केमिस्ट्री सिलेक्टेड अ न्यू युनिट फॉर एक्सप्रेसिंग ॲटॉमिक masses known as AMU, ॲटॉमिक मास युनिट. सो 1961 इंटरनॅशनल युनियन ऑफ केमिस्ट यांनी काय केलं, एक नवीन युनिट सिलेक्ट केलं टू एक्सप्रेस द ॲटॉमिक मासेस आणि त्याला म्हटलं जातं ॲटॉमिक मास युनिट, AMU. सो व्हॉट इज ॲटॉमिक मास युनिट. आता एक्झॅक्टली ॲटॉमिक मास युनिट म्हणजे काय ते आपण बघू. ॲटॉमिक मास युनिट. So atomic mass unit, it is a 1/12 mass of one atom of carbon 12. One atom of carbon 12 isotope. ॲटॉमिक मास युनिट म्हणजे काय, तर ते 1/12 मास आहे एक कार्बन 12 ॲटमचं. म्हणजे एक कार्बन 12 आपण ॲटम घेतलं असेल तर त्याचं 1/12 मास म्हणजेच ॲटॉमिक मास युनिट. सो आता जर ते कॅल्क्युलेट केलं ॲटॉमिक मास युनिट तर कसं कॅल्क्युलेट केलं आता बघा. 1 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू 1/12 किंवा 1/12 इंटू मास ऑफ 1 कार्बन 12. आता ॲटॉमिक मास स्पेक्ट्रोस्कोपी वापरून आपण काय करू शकतो, एका कार्बन 12 ॲटमचं मास कॅल्क्युलेट करू शकतो आणि ते मास आहे 1.992648 इंटू 10⁻⁻23 ग्रॅम. सो त्याला 12ने डिवाइड केलं की आपल्याला मिळते 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम अँड इट इज इक्वल टू 1 ॲटॉमिक मास युनिट. ठीक आहे. सो हे जे युनिट आहे ते रेफरन्स म्हणून वापरलं जातं आणि इतर ॲटमची ॲटॉमिक मासेस कॅल्क्युलेट केली जातात. ठीक आहे. ते आपण कसं कॅल्क्युलेट केली जातात ते आपण एक एक्झाम्पल घेऊन बघूया. ठीक आहे. सो एक्झाम्पल, आता समजा तुम्हाला ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन कॅल्क्युलेट करायचं असेल, ॲटॉमिक
मास ऑफ हायड्रोजन ॲटम कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याचं ॲटॉमिक मास स्पेक्ट्रोस्कोपीवरून ग्रॅममध्ये मास कॅल्क्युलेट केलं जातं. ठीक आहे. आणि त्याचं ग्रॅममध्ये मास जे आहे ते 1.6736 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया, हे ॲटॉमिक मास जे आहे हायड्रोजनचं ते या स्टँडर्डबरोबर कम्पेअर करूया, किंवा हा जो रेफरन्स आहे त्याच्याशी कम्पेअर केलं जातं आणि नंतर त्याचं ॲटॉमिक मास फिक्स केलं जातं. ठीक आहे. सो मास ऑफ हायड्रोजन ॲटम इज इक्वल टू 1.6736 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. हे आपण ॲटॉमिक मास स्पेक्ट्रोस्कोपीवरून कॅल्क्युलेट केलेलं ग्रॅममध्ये मास आहे, ते आपण काय करणार, ॲटॉमिक मास युनिटबरोबर ते कम्पेअर करणार. ठीक आहे. सो डिवायडेड बाय 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम पर ॲटॉमिक मास युनिट. ठीक आहे. सो याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला मिळेल 1.0078 ॲटॉमिक मास युनिट. सो हे हायड्रोजनचं ॲटॉमिक मास आहे, जे जनरली आपण लिहितो 1, ते 1 म्हणून लिहितो. ठीक आहे. ओके. सो रिसेंटली दिस ॲटॉमिक मास युनिट AMU is replaced by unified mass denoted by small u. ओके. सो हायड्रोजनचं जे हे ॲटॉमिक मास आपण कॅल्क्युलेट केलं आहे ते कसं येईल बघा. ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू 1.00780 u. ठीक आहे. युनिफाईड मास. सो दिस इज द ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन. आता हे कम्पेअर का केलं जातं, तर ही ॲटॉमिक स्पेक्ट्रोस्कोपीवरून जी आपण मास कॅल्क्युलेट करतो ती फार स्मॉल असतात आणि ती इंटू 10⁻⁻24 किंवा ग्रॅम किंवा 10⁻⁻27 किलोग्रॅमच्या जवळपास येतात. त्यामुळे ती रेफरन्स ती एक्सप्रेस करणं फार डिफिकल्ट होतं आणि त्यासाठी नवीन युनिट डेव्हलप केलं गेलं, त्याला म्हटलं आता ॲटॉमिक मास युनिट. ठीक आहे. आपण अजून ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे. ओके. सो मास ऑफ ऑक्सिजन ॲटम इन ग्रॅम इज 26.56896 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. हे आपण ॲटॉमिक मास स्पेक्ट्रोस्कोपी वापरून कॅल्क्युलेट केलं करतो. ठीक आहे. आता ते आपण काय करणार, कम्पेअर करणार 1 ॲटॉमिक मास युनिट. सो 1U युनिफाईड मास किंवा 1 ॲटॉमिक मास युनिट. तर 1 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. ओके. सो आता आपण कॅल्क्युलेट करू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. ओके. ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू, हे आपण ग्रॅममधलं मास घेणार 26.56896 इंटू 10⁻⁻24 आणि त्याला डिवाइड करणार 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम पर यू. हे ग्रॅममध्ये आहे. ओके. नाव इज इक्वल टू, आता हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू मिळेल 16.0 यू. सो ऑक्सिजनचं जे ॲटॉमिक मास आहे ते आपल्याला किती मिळतं, 16.0 यू. आपण लिहितो बघा, तिथे लिहिलेलं असतं बऱ्याच वेळा ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट, डोक्यावरती त्याच्या लिहिलेलं असतं. तसं ऑक्सिजनच्या इथे 16 लिहिलेलं असणार, हायड्रोजनच्या इथे 1 लिहिलेलं असतं, कार्बनच्या इथे 12 लिहिलेलं असणार. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द ॲटॉमिक मास. सो अशा प्रकारे आपण ॲटॉमिक मास काय करतो, कॅल्क्युलेट करतो. आता ही जी ॲटॉमिक मास आपण कॅल्क्युलेट केली आहेत, हायड्रोजनचं केलं आपण, ऑक्सिजनचं केलं किंवा इतर एलिमेंटची जी आपण कॅल्क्युलेट करणार आहोत त्यांना रिलेटिव्ह ॲटॉमिक मासेस म्हटलं जातं. रिलेटिव्ह ॲटॉमिक मासेस. कारण काय, तर ती आपण कम्पेअर करून कॅल्क्युलेट केलेली आहेत. 1/12 मास ऑफ 1 ॲटॉम ऑफ कार्बन 12शी आपण रिलेटेड आहेत, त्यामुळे त्यांना रिलेटिव्ह ॲटॉमिक मासेस असं
म्हटलं जातं. ठीक आहे. सो व्हॉट इज एक्झॅक्टली ॲटॉमिक मास. आता ॲटॉमिक मासची डेफिनेशन काय आहे. ॲटॉमिक मास आपण डेफिनेशन लिहू. So the atomic mass is the average relative mass of an atom of an element as compared to the mass of atom of carbon-12 isotope. सो तुम्हाला याआधी मी इथे म्हटलं आहे की ॲटॉमिक मासेस जी आहेत ती रिलेटिव्ह ॲटॉमिक मासेस आहेत आणि म्हणून म्हटले रिलेटिव्ह मास ऑफ ॲटम ऑफ ॲन एलिमेंट. ती कशाशी रिलेटेड आहेत किंवा कम्पेअर आहेत तर 1/12 मास ऑफ वन ॲटम ऑफ कार्बन-12 आयसोटोप. ओके. सो म्हणून ती डेफिनेशन लिहिली आहे. ॲटॉमिक मास इज दी ॲव्हरेज. आता ॲव्हरेज इथे का लिहिलं आहे तर काही वेळा एलिमेंट हे डिफरंट आयसोटोपमध्ये एक्झिस्ट होतं आणि त्यावेळी आपण त्याचं काय करतो ॲव्हरेज कॅल्क्युलेट करतो. ते हे ॲव्हरेज जो वर्ड आहे तो आयसोटोप्ससाठी आहे. म्हणजे जी कार्बन आहे किंवा ऑक्सिजन आहे नायट्रोजन आहे ही बरीचशी जी एलिमेंट्स आहेत ती आयसोटोपमध्ये एक्झिस्ट होतात. म्हणजेच एक किंवा एकापेक्षा जास्त ॲटममध्ये जे एक्झिस्ट होतात मग त्यावेळी आपल्याला त्यांची ॲव्हरेज काढावी लागतात. हा पॉईंट आपण नेक्स्ट डिस्कस करणार आहोत. ॲव्हरेज ॲटॉमिक मास. सो ॲव्हरेज रिलेटिव्ह मास ऑफ वन ॲटम ऑफ एन एलिमेंट ॲज कम्पेअर्ड टू द मास ऑफ ॲटम ऑफ कार्बन-12 आयसोटोप. सो दिस इज अबाउट द ॲटॉमिक मास. ठीक आहे. सो आपला नेक्स्ट पॉईंट ऑफ डिस्कशन आहे ॲव्हरेज ॲटॉमिक मास. मित्रांनो याआधी आपण ॲटॉमिक मास म्हणजे काय ते डिस्कस केले. ते कसं कॅल्क्युलेट केलं जातं हे पण आपण याआधीच्या पॉईंटमध्ये डिस्कस केले. सो व्हॉट इज ॲव्हरेज ॲटॉमिक मास. मित्रांनो ॲव्हरेज ॲटॉमिक मास म्हणजे काय आणि ते केव्हा कॅल्क्युलेट केलं जातं बघा. ॲव्हरेज ॲटॉमिक मास हे जेव्हा एखादं एलिमेंट डिफरंट आयसोटोप्समध्ये एक्झिस्ट होतं तेव्हा ते कॅल्क्युलेट केलं जातं. ओके. सो व्हॉट आर आयसोटोप्स. आता समजा कार्बन घेतला तर कार्बन हा एलिमेंट 3 वेगवेगळ्या आयसोटोपमध्ये एक्झिस्ट होतो. ओके. कार्बन-12 कार्बन-13 कार्बन-14 या 3 डिफरंट आयसोटोपमध्ये एक्झिस्ट होतो. तसंच ऑक्सिजन जो आहे एक्झिस्ट इन 3 डिफरंट टाईप ऑफ आयसोटोप्स 16 17 अँड 18. सो व्हॉट आर आयसोटोप्स. आयसोटोप्स दीज आर दी ॲटम ऑफ सेम एलिमेंट हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर बघा सेम आहे बट डिफरंट मास नंबर. सो कार्बनचे जे आयसोटोप्स आहेत त्यांचे ॲटॉमिक नंबर सेम आहेत बघा 666 हे सेम आहे बट हॅव्हिंग डिफरंट मास नंबर 12 13 अँड 14. ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर सेम आहे पण डिफरंट मास नंबर आहे. ठीक आहे. सो सच अ स्पेसिस इज कॉल्ड आयसोटोप्स. त्यांना आयसोटोप्स असं म्हटलं जातं. आणि जेव्हा आयसोटोप्सच्या फॉर्ममध्ये एलिमेंट एक्झिस्ट होतं तेव्हा ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट केलं जातं. आपल्याला पिरियॉडिक टेबलमध्ये ते जे ॲटॉमिक मास लिहिलं जातं इथे आता समजा ऑक्सिजन आहे इथे ऑक्सिजन 16 असं लिहिलं जातं. इथे त्याचा ॲटॉमिक नंबर लिहिला जातो. सो हे जे 16 ॲटॉमिक मास आहे ते ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे. ह्या तिन्ही ऑक्सिजन आयसोटोपचं ते ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे. जरी इथे तुम्हाला 16 दिसत असेल तरीसुद्धा ते एका आयसोटोपचं मास नाही आहे. इट इज अ ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ 3 डिफरंट आयसोटोप्स. ठीक आहे. सो त्यासाठी ते कॅल्क्युलेट केलं जातं. सो लेट्स सी हाऊ इट इज कॅल्क्युलेट. ते कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलं जातं ते आता आपण एक एक्झाम्पल घेऊन डिस्कस करू. आता कार्बनचंच एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. सो फ्रेंड्स आपण इथे कार्बन एलिमेंटचं एक्झाम्पल घेतो आहे. So carbon element is exist in 3 different type of isotopes carbon-12, carbon-13 and carbon-14. So carbon-12 atomic mass in unified atomic mass 12.0000. Carbon-13 atomic mass is 13.00335 and carbon-14 atomic mass 14.00317. These atomic masses are calculated by using आवर प्रिव्हियस मेथड. याआधी आपण जी मेथड अप्लाय केली आणि जी ॲटॉमिक मासेस कॅल्क्युलेट केली या प्रकारे काय केलं जातं किंवा या पद्धतीने ह्यांची ॲटॉमिक मासेस इथे या एलिमेंटची ॲटॉमिक मासेस कॅल्क्युलेट केली जातात. ठीक आहे. त्यानंतर इथे या कॉलममध्ये तुम्हाला नॅचरल अबंडन्स दिला आहे म्हणजेच पर्सेंटेज ऑकरन्स दिला आहे. जो कार्बन-12 आहे तो 98.892% एक्झिस्ट होतो.
इट इज मोस्ट अबंडंट एलिमेंट इन अर्थ. कार्बन 13 हा 1.108% एक्झिस्ट होतो आणि कार्बन 14 हा ट्रेसेस अमाऊंटमध्ये एक्झिस्ट होतो बघा. 2 × 10⁻10% एक्झिस्ट होतो. ओके, हा नॅचरल अबंडन्स आहे. सो बाय टेकिंग इन टू कन्सिडरेशन देअर नॅचरल अबंडन्सेस वी हॅव टू कॅल्क्युलेट दी ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ठीक आहे. सो इथे बघा, ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन इज इक्वल टू ॲटॉमिक मास ऑफ कार्बन 12 इंटू इट्स पर्सेंटेज प्लस atomic mass of carbon 13 into its percentage plus atomic mass of carbon 14 into percentage. ठीक आहे, डिवायडेड बाय 100. ओके, नाव हे आपण ही व्हॅल्यूज ज्या आहेत त्या पुटअप केल्या आहेत. ह्या सगळ्या व्हॅल्यूज बघा, 12.00 इंटू 98.892 प्लस 13.00335 इंटू 1.108 प्लस 14.00317 इंटू 2 × 10⁻⁻10 डिवायडेड बाय 100. आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 12.011 U आणि राऊंड ऑफ फिगर आहे त्याची 12.0 U. त्यामुळे आपण पिरियोडिक टेबलमध्ये जे कार्बन 12 असं जे त्याचा ॲटॉमिक मास लिहितोय, दॅट ॲटॉमिक मास इज दी ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन, असा तो सिम्बॉल आहे. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द ॲव्हरेज ॲटॉमिक मास. समजलं ना ॲव्हरेज ॲटॉमिक मास का कॅल्क्युलेट केलं जातं? तर कुठल्याही एका आयसोटोपचा आपण पिरियोडिक टेबलमध्ये ॲटॉमिक मास लिहू शकत नाही. कुठला म्हणून लिहिणार आपण? मग त्यासाठी त्याचं ॲव्हरेज कॅल्क्युलेट केलं जातं. ओके, अँड दिस इज अ ॲव्हरेज ॲटॉमिक मास. अजून तुम्हाला एक एक्झाम्पल पेज नंबर 6 वर दिलं आहे, ते तुम्ही रेफर करू. सॉरी, पेज नंबर 8 वर दिलं आहे बघा, ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ निऑन. ते तुम्ही रेफर करू शकता. इथे मी बघा वरती तुम्हाला इथे देतोय, या टेबलमध्ये त्यांनी कसं कॅल्क्युलेट केलं आहे ते बघा. हे रेफर करा. समजलं नसेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा, मी त्याचा आन्सर करेन. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट. सो आपण एक एक्झाम्पल करू ॲव्हरेज ॲटॉमिक मास या बेसिसवर. अशी एक्झाम्पल्स तुम्हाला नीट CET किंवा JEEला विचारली जातात. इथे तुम्हाला त्याचे ऑप्शन दिलेले असणार. आपण ऑप्शन लिहिलेले नाही आहे तिथे, आपण डायरेक्ट काय करणार आहोत, सॉल्व करणार आहोत. ठीक आहे. सो एक्झाम्पल आहे बघा, बोरॉन हॅज 2 स्टेबल आयसोटोप B10 in bracket 19% and B11 81%. The atomic mass that should appear for boron in the periodic table is. ओके, सो आपल्याला बोरॉनचं जे पिरियोडिक टेबलमध्ये आपण ॲटॉमिक मास लिहितो ते काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं. आता इथे 2 बोरॉनचे आयसोटोप्स आहेत, म्हणजेच त्याचं आपण पिरियोडिक टेबलमध्ये ॲव्हरेज ॲटॉमिक मास लिहिणार. ठीक आहे. सो आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास काय करू, कॅल्क्युलेट करू. ओके, सोल्युशन मी आता डायरेक्ट लिहितोय बघा, ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ boron equal to atomic mass of B11 into its percentage bracket complete plus atomic mass of इथे 10 पाहिजे, B10 इथे 11 इंटू इट्स पर्सेंटेज. ठीक आहे. डिवायडेड बाय, टोटल डिवाइड आपण कितीने करणार, 100ने करणार. ठीक आहे. सो ॲटॉमिक मास ऑफ B10 इंटू पर्सेंटेज इथे दिलं आहे, ॲटॉमिक मास दिलं नाही आहे. ठीक आहे. आता इथे जे लिहिलं आहे ते ॲटॉमिक मास आहे, हे लक्षात ठेवायचं. सो इथे आपण ॲटॉमिक मास किती घेणार, 10 घेणार. सो 10 इंटू 19 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 11 इंटू 81. ठीक आहे. डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू, ओके, इथे येणार 190 प्लस 891 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 10.81.
ओके, U, युनिफाईड मास. ओके, सो दिस इज द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ बोरॉन. तुम्हाला ऑप्शनमध्ये हा ऑप्शन असेल तो काय करायचा, क्लिक करायचा की तो किंवा तो राऊंड करायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारची एक्झाम्पल्स मला एक्झाममध्ये विचारली जातात. सो नेक्स्ट एक्झाम्पल आहे, क्लोरीन हॅज 2 आयसोटोप्स, क्लोरीन 35 अँड क्लोरीन 37 प्रेझेंट इन 75 अँड 25% किंवा प्रपोर्शन रिस्पेक्टिवली. सो व्हॉट इज द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन. इथे क्लोरीन 35 हा 75%मध्ये आहे आणि क्लोरीन 37 हा 25%मध्ये आहे. सो त्याचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास काय करायचं आहे, तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि ते कॅल्क्युलेट करून तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये ते कॉमेंट करायचं आहे. ठीक आहे, ओके, करता येईल ना. हे जसं आपण कॅल्क्युलेट केलं आहे तसंच तुम्हाला ते कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, सो फ्रेंड्स, आपला नेक्स्ट पॉईंट आहे मोलेक्युलर मास. सो व्हॉट इज मोलेक्युल. आधी मोलेक्युल म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असायला हवं. व्हॉट इज मोलेक्युल. ओके, सो मोलेक्युल इज फॉर्म बाय ॲटम ऑफ सेम ऑर डिफरंट एलिमेंट. मोलेक्युल हा सेम ॲटमनी फॉर्म होतो किंवा डिफरंट ॲटमपासून फॉर्म होतो. आता एक्झाम्पल जर सांगितलं तर H2 हा मोलेक्युल आहे. इट इज फॉर्म बाय 2 हायड्रोजन ॲटम्स. हा 2 हायड्रोजन ॲटम्सपासून तयार झालेला आहे. ओके, त्यानंतर HCl इज अ मोलेक्युल फॉर्म बाय 2 डिफरंट ॲटम. इथे सेम ॲटम होते, इथे डिफरंट ॲटम आहेत, हायड्रोजन अँड क्लोरीन. या 2 ॲटमपासून काय झालं आहे, फॉर्म झालं आहे. आता तुम्हाला अजून एक एक्झाम्पल सांगतो बघा. H2SO4 हा एक मोलेक्युल आहे. इट इज फॉर्म बाय हायड्रोजन, सल्फर अँड ऑक्सिजन ॲटम्स. या डिफरंट ॲटम्सपासून तो काय झाला आहे, फॉर्म झाला आहे. आपण ॲटॉमिक मास याआधी कॅल्क्युलेट केलं आहे. ॲटमचं मास आपण काय केलं, कॅल्क्युलेट केलं, पण मोलेक्युल हा ॲटमपासून फॉर्म झालेला असतो, त्यामुळे त्याचं एक मास असणार, त्याला आपण काय म्हणतो, मोलेक्युलर मास. ठीक आहे, सो मोलेक्युलर मास is the mass of one molecule of substance. सबस्टन्स मधल्या एका मोलेक्युलचं जर तुम्ही मास घेतलं असेल तर त्याला मोलेक्युलर मास म्हटलं जातं. ओके, आता H2SO4 हा सबस्टन्स आहे, HCl हा सबस्टन्स आहे, H2 हा सबस्टन्स आहे, बरोबर ना. मग त्यामधल्या एका असे अनेक मोलेक्युल असतात सबस्टन्समध्ये. ठीक आहे, मग त्या एका मोलेक्युलचं मास म्हणजेच मोलेक्युलर मास. ठीक आहे, आता मोलेक्युलर मास कसं कॅल्क्युलेट केलं जातं. ओके, सो बघा, आता HClचं जर मोलेक्युलर मास तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल देन इट इज कॅल्क्युलेटेड मोलेक्युलर मास ऑफ HCl इज इक्वल टू मास ऑफ, आता असं लिहितो का, ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन प्लस ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन. मी हायड्रोजनचं ॲटॉमिक मास घेतलं आणि क्लोरीनचं ॲटॉमिक मास घेतलं, त्यांची सम घेतली की मला HCl या मोलेक्युलचं मास मिळणार. आता हायड्रोजनचं ॲटॉमिक मास किती आहे, 1U आणि क्लोरीनचं 35.5U इज इक्वल टू 36.5U. ओके, सो ॲटॉमिक मास युनिट किंवा युनिफाईड मास. ओके, U. सो दिस इज मोलेक्युलर मास ऑफ HCl. हे मोलेक्युलर मास होणार हायड्रोजन क्लोराईडचं 36.5. सो व्हॉट इज एक्झॅक्टली द मोलेक्युलर मास. सो मोलेक्युलर मास इट इज द सम ऑफ, आपण सम घेतली, इट इज द सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ ॲटम्स विच कॉन्स्टिट्यूट मोलेक्युल. आता या मोलेक्युलमध्ये 2 ॲटम्स आहेत, हायड्रोजन आणि क्लोरीन, त्याची आपण काय घेतली, ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस घेतले. आता हायड्रोजनचं जे ॲटॉमिक मास घेणार ते काय असणार आहे, ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन असणार, कारण हायड्रोजन हा आयसोटोपमध्ये एक्झिस्ट होतो, बरोबर ना. त्यानंतर क्लोरीनचं जे मास असणार आहे ते सुद्धा काय असेल, ॲव्हरेज
ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन असणार आहे, कारण क्लोरीन पण आयसोटोपच्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट होतो. त्यामुळे HCl हा मोलिक्यूल आहे, मग त्या मोलिक्यूलचं मास इज द सम ऑफ द ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ द ॲटम्स विच कॉन्स्टिट्यूट मोलिक्यूल. ज्या ॲटमपासून मोलिक्यूल फॉर्म होतो त्या ॲटम्सची आपण काय करणार, ॲव्हरेज ॲटॉमिक मासची सम घेणार अँड इज इक्वल टू मोलिक्युलर मास. ठीक आहे. सो मी डेफिनेशन लिहितो. ओके. सो मोलिक्युलर मास इट इज द सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ द ॲटम्स विच कॉन्स्टिट्यूट मोलिक्यूल. ठीक आहे. अजून आपण एक एक्झाम्पल घेतो. आता इथे मी हायड्रोजन मोलिक्यूल लिहिलं आहे. मग हायड्रोजन मोलिक्यूलचं मास कसं लिहिणार मी, मोलिक्युलर मास ऑफ H2. हायड्रोजन मोलिक्यूल इज इक्वल टू ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन किंवा 2 इंटू ॲटॉमिक, आता 2 ॲटम आहेत ना, सेम ॲटम आहेत, सो मी लिहिलं 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन ॲटम किंवा हायड्रोजन ॲटम. आता हे हायड्रोजनचं जे ॲटॉमिक मास आहे ते कोणतं आहे, ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे, कारण हायड्रोजन हा आयसोटोपिक फॉर्ममध्ये एक्झिस्ट होतो. ठीक आहे. सो 2 इंटू हायड्रोजनचा ॲटॉमिक मास आहे 1U इज इक्वल टू 2U. ओके. सो हायड्रोजन मोलिक्यूलचं मास किती आहे, H2 मोलिक्यूलचं मास 2U. ओके. किंवा AMU पण लिहिलं तरी चालतं इथे. ओके. सो दिस इज अबाउट द मोलिक्युलर मास. हे एक एक्झाम्पल बघा. कॅल्क्युलेट द मोलिक्युलर मास ऑफ H2SO4 इफ ॲटॉमिक मासेस ऑफ हायड्रोजन, सल्फर अँड ऑक्सिजन आर 1U, 32U अँड 16U रिस्पेक्टिव्हली. ओके. ही जर ॲटॉमिक मासेस असतील हायड्रोजन, सल्फर आणि ऑक्सिजनची, तर तुम्हाला H2SO4चं मोलिक्युलर मास कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. हा पण क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी आहे. हे 2 क्वेश्चन आहेत. हा एक आहे, हे सॉल्व करायचे आहेत किंवा व्हिडिओ पॉज करायचा आणि हे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचे आहेत. ओके. आणि ते कॉमेंट बॉक्समध्ये त्याचा आन्सर करायचे आहे. ओके. सो नेक्स्ट आपण डिस्कस करूया फॉर्म्युला मास. आपण नेक्स्ट डिस्कस करतोय फॉर्म्युला मास. मित्रांनो, काही जे सबस्टन्स आहेत ते एक इंडिव्हिज्युअल मोलिक्यूलमध्ये एक्झिस्ट होत नाहीत, डिस्क्रीट मोलिक्यूलमध्ये एक्झिस्ट होत नाहीत. फॉर एक्झाम्पल आपण सोडियम क्लोराईड घेतलं किंवा जी इनऑर्गॅनिक सॉल्ट्स आहेत, सोडियम क्लोराईड, त्यानंतर बेरियम क्लोराईड, त्यानंतर कॉपर नायट्रेट, ॲल्युमिनियम क्लोराईड, ही जी काही इनऑर्गॅनिक सॉल्ट्स आहेत दे डज नॉट हॅव अ डिस्क्रीट मोलिक्यूल, म्हणजे इंडिव्हिज्युअल त्यामध्ये मोलिक्यूल नाही आहे. तर जे ॲटम्स आहेत दीज ॲटम्स आर अरेंज इन अ डेफिनेट मॅनर, एक ठराविक पॅटर्नमध्ये किंवा मॅनरमध्ये ते जे ॲटम्स आहेत ते अरेंज झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड आपण जर घेतला तर या सोडियम क्लोराईडमध्ये त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्यामध्ये अशी अरेंजमेंट आहे. हे अशा डेफिनेट पॅटर्नमध्ये त्यांची अरेंजमेंट आहे. सो ऑल दीज आर दी क्लोरीन ॲटम्स, Cl. हे जेवढे काही ॲटम्स आहेत ते क्लोरीन आहेत. मी इथे लिहितोय बघा, क्लोरीन. अँड द सोडियम इज प्रेझेंट हिअर इन दी इंटरस्टेशियल स्पेस. या स्पेसमध्ये सोडियम प्रेझेंट असतो. सो देर इज नो डिस्क्रीट मोलिक्यूल. इथे सोडियम क्लोराईड हा असा मोलिक्यूल नाही आहे. जसं आपण HCl लिहितो, हायड्रोजन क्लोराईड हा इंडिव्हिज्युअल मोलिक्यूल आहे. HClमध्ये हा असा हायड्रोजन आणि क्लोरीन मिळून एक मोलिक्यूल तयार झालेला असतो आणि तो इंडिव्हिज्युअली आपल्याला एक्झिस्ट होतो. पण तसा सोडियम क्लोराईड हा मोलिक्यूल एक्झिस्ट होत नाही. ठीक आहे. आपण लिहितोय फक्त फॉर्म्युला NaCl किंवा बेरियम क्लोराईड, बेरियम नायट्रेट, किंवा अजून पण इनऑर्गॅनिक सॉल्ट्स आहेत की ज्यामध्ये ॲटम्स हे कसे आहेत डेफिनेट पॅटर्नमध्ये अरेंजमेंट झालेली आहे त्यांची. दे हॅव नो डिस्क्रीट मोलिक्यूल. नाव इन सच केसेस द फॉर्म्युला मास इज कॅल्क्युलेटेड.
अशा वेळी काय केलं जातं, फॉर्म्युला मास कॅल्क्युलेट केलं जातं. सो व्हॉट इज फॉर्म्युला मास? The formula mass of a substance is the sum of the atomic masses of the atoms present in formula. सो फॉर्म्युलामध्ये जे ॲटम्स प्रेझेंट आहेत त्यांच्या ॲटॉमिक मासची आपण सम घ्यायची की आपल्याला फॉर्म्युला मास मिळणार. ओके, आता आपण फॉर्म्युला मास NaClचं कॅल्क्युलेट करू. फॉर्म्युला मास ऑफ NaCl, सोडियम क्लोराईड. तुम्ही काय करणार, सोडियम क्लोराईड फॉर्म्युलामध्ये NaCl आहे म्हणजे सोडियम आणि क्लोरीन आहे. सो काय करणार, ॲटॉमिक मास ऑफ सोडियम प्लस ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन काय करणार, ॲडिशन करणार, या दोघांचे ॲडिशन करणार. ठीक आहे. सो इथे जे आपण ॲटॉमिक मास घेतलंय ते ॲटॉमिक मास हे काय असणार, ॲव्हरेज ॲटॉमिक मास असणार. इथे पण ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे, ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन. सो इथे जे ॲटॉमिक मास आहे, ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ सोडियम इज 23 U आहे आणि क्लोरीनचं आहे ते 35.5 U इज इक्वल टू 58.5 U. सो जे फॉर्म्युला मास आहे सोडियम क्लोराईडचे ते 58.5 युनिफाईड आहे, युनिफाईड मास आहे. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द फॉर्म्युला मास. समजलं ना. फॉर्म्युला मास आपण केव्हा कॅल्क्युलेट करतो, जेव्हा एखादा मोलेक्यूल हा त्या डिस्क्रीट फॉर्ममध्ये एक्झिस्ट होत नाही तर तो क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये एक्झिस्ट होतो. इनऑर्गॅनिक सॉल्ट ही क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये एक्झिस्ट होतात की जिथे फक्त त्यांची डेफिनेट अरेंजमेंट आहे. ठीक आहे. सो अशा वेळी आपण काय करतो, फॉर्म्युला मास कॅल्क्युलेट करतो. जनरली जी इनऑर्गॅनिक सॉल्ट्स आहेत त्यांचे आपण फॉर्म्युला मास कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. सो आपण अजून एक्झाम्पल एक घेऊ. सो नेक्स्ट एक्झाम्पल आहे कॅल्क्युलेट द फॉर्म्युला मास ऑफ बेरियम क्लोराईड BaCl2. गिवन बेरियम इज इक्वल टू 137.33 U and chlorine 35.5 U. So formula mass of BaCl2 is equal to average atomic mass of barium Ba plus 2 into average atomic mass of chlorine. ठीक है. Now is equal to, so average atomic mass of barium is given here 137.33 plus 2 into 35.5. So 137.33 plus 71 is equal to so 208.33 U. Okay. So this is about the formula mass of barium chloride. So barium chloride चा formula mass आहे 208.33 U. ओके. सो अशाच प्रकारे तुम्हाला कॉपर सल्फेटचं कॅल्क्युलेट करायचं. Calculate the formula mass of CuSO4 copper sulfate given copper is equal to 63.5 and sulfur is equal to 32 इथे U आहे युनिफाईड मास and oxygen is equal to 16 U. सो इथे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे.
सो 3 टोटल मी तुम्हाला होमवर्कसाठी एक्झाम्पल दिले, हे सुद्धा होमवर्कसाठी एक्झाम्पल आहे. ओके, सो दिस इज अबाउट द फॉर्म्युला मास. सो मित्रांनो, आपण या लेक्चरमध्ये डिस्कस केलं आहे ॲटॉमिक मास, त्यानंतर ॲव्हरेज ॲटॉमिक मास ती कशी कॅल्क्युलेट केली जातात, कुठे आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करतो हे पण आपण डिस्कस केलं आहे. त्यानंतर फॉर्म्युला मास, मोलेक्युलर मास आपण कसं कॅल्क्युलेट करतो, मोलेक्युल म्हणजे काय हे पण आपण डिस्कस केलं आहे. त्याची काही एक्झाम्पल पण आपण सॉल्व केली आहेत, तुम्हाला होमवर्कसाठी पण मी एक्झाम्पल दिली आहेत. तसंच फॉर्म्युला मास आपण डिटरमाइन केली आहेत काही फॉर्म्युलेन्सची, आणि एक होमवर्कसाठी तुम्हाला एक्झाम्पल दिले. ठीक आहे, सो इथे आपण स्टॉप करतो आहे मित्रांनो. सो हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.